नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM न्यूज 24। चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य मदन महाराज बियानी यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यामध्ये बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्तपरायण सुनील महाराज झांबरे हिंगणी यांचे कीर्तन झाले। तुका मने क्षण नको पयाचे दर्शन, नको पयाचे दर्शन, नको पयाचे दर्शन, तुका मने क्षण नको पयाचे दर्शन, नको पयाचे दर्शन, नको पयाचे दर्शन। महाराज म्हणतात तुका म्हणे क्षण नको तयाचे, म्हणजे संगती घडल्यावर तर अधपतन होईलच, पण त्याचं दुरून दर्शन जरी झाली, दृष्टीभेट झाली त्याची, तरी आपलं होईल काय? ऐका, संगती घडल्यावर तर होईलच, दुरून दर्शन झालं तरी होईल। त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, दुर्जन माणसाच्या अंगावरून आलेला वारा जरी आपल्याला लागला तरी आपला अधपतन होईल। म्हणून त्या दुर्जनाचा समागम जीवनात कधीच घडू नये, दुष्टाचा समागम जीवनात कधीच घडू नये, आणि साधूचा समागम जीवनामध्ये घडल्या विना जीवन राहू। बरं ठीक आहे महाराज, साधूचा समागम घडला पाहिजे, हो घडला तर पाहिजे। कसा घडला पाहिजे? महाराज म्हणतात एखादी परी म्हणजे प्रकार, कुठल्या का होईना एखाद्या प्रकाराने कसाही साधूचा समागम जीवनामध्ये घडला तर तो उपयोगालाच येणार, वाया जाणार नाही। विठाला पुरणपोळी सोडून त्याला काही आवडत नव्हतं। काय आवडायचं त्याला? फक्त पुरणपोळी, आणि घरी रोज 2 टाइम पुरणपोळी करून खावी अशी परिस्थिती नाही। काय करावं? कोणी भेटलं, जय हरी, हाय काय पुरणपोळी, एवढा, दुसरं काहीच विचारित नव्हता। तुमचं काय चाललंय, कुठून आलात, कुठं चाललात, काही विचारित नव्हतं। जय हरी, हाय का पुरणपोळी? आता कोणाच्या घरी रोज करून ठेवली? कोणी म्हणायचं नाही होय की? प्रत्येकाला भेटला की म्हणायचं जय हरी, काय काय? आता कोणाच्या घरी रोज आहे, आणि त्याला तर त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत। असा बराच काल गेला आणि त्याला कोणीतरी भेटलं, रोजच पुरणपोळी कार्य मागतो। तो म्हटला त्याच्याशिवाय मला दुसरं काही खाण्याची इच्छाही नाही, आवडतही, आणि रोज घरी करून खाणे एवढी माझी परिस्थिती। म्हटलं एक कर, जा पैठणला जा, तिथं शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत, श्रीमंत संत आहेत, आणि नाथ महाराजाच्या घरी 2 टाइम देत असतो। कशाचा? हा, 2 टाइम देतोच, कारण 108 संतांच्या मालिकेमध्ये सगळ्यात श्रीमंत संत होते। कोण? नाथ महाराज। तेवढी श्रीमंती कोण्या संताकडे नव्हती। प्रपंचही श्रीमंत होता आणि परमार्थही श्रीमंत होता, त्याला अपवाद नाथ महाराज आहे। बाकीच्या संताचा, सगळ्या जेवढे संत आहेत त्या सगळ्या संताचा परमार्थ श्रीमंतच होता, पण प्रपंच सगळ्यांचा श्रीमंत होता असं त्याला अपवाद आहे। कोण? नाथ महाराज। परमार्थही श्रीमंत आणि प्रपंचही, म्हणून तर सगळे संत मालिकेत त्यांना काय म्हटलं? सकळ संता माझी राजा, सकळ संत माझी राजा, स्वामी एकनाथ माझा। सर्व संतांचा राजा म्हटलं नाथ बाबाला, श्रीमंत संत होते। मला इतकं सांगायचे, हा म्हणजे तो का होईना पण आपण नेम ठेवला। शेवटी आद्या संपल्यानंतर साखऱ्या का होईना हातावर, पण किती
नेमकं होईना पण हाय चालू आपलं. चला 2 टाइम देत असायचा पुरणपोळीचा आणि कुणीतरी पत्ता दिला, म्हटले तिथं जा. गेलं ते. तिथं गेल्यानंतर थांबला तो नाथ महाराजाकडे. कोण, कुठला, कशा करता आला, काय, ठीक आलो म्हटलं. नाथ महाराज म्हटले थांब, इथं काही तसं नाही आपल्याकडं, जेवढ्या पत्रिका तेवढे ताटा असं नाही. आहे तर नसेल त्याचं काहीच नाही असं. तो म्हटलं मी पारायणाला बसणार नाही. नाथ महाराज म्हटले बसूच नको, काकड्याला जाणार नाही, बसूच नको, प्रवचनाला येणार नाही, नको. का कीर्तनाला नाही, जे विठ्ठल झाले येतो तिथंच. ठीक आहे. नाथ महाराज म्हटले काहीच करू नको, पण राईत आणि खात जा 2 टाइम. 2 टाइम पुरणपोळी खाऊ लागला तो. तब्येत चमकली त्याची, खातनच चमकली. काय त्याला 2 टाइम पुरणपोळी खायचं, नुसतं पडून राहील तर येत आहे. पण मागून त्याला थोडी थोडी वाटायला लागली. लाजच नाही की रोज सप्त्यात फुकट खाणं बरं दिसत, काहीतरी केलं. तुला काहीच नसले तर पारा तरी घेणं बेट्या, तसं खाऊ नको, ते फुटून निघ ना. विठाला विठाला. सेवा ही काही ना काहीतरी केलीच पाहिजे. ठीक आहे, सगळ्यालाच गायन येत नाही, सगळ्याला वाजवायचं येत नाही, सगळ्याला प्रवचन येत नाही, सगळ्याला कीर्तन येत नाही, सगळ्यालाच पारायण करता येत नाही. पण काहीच नसलं तर का ते बी जमत नाही. केलं पाहिजे, काही का होईना पण सेवा केली पाहिजे. सेवा महत्वाची. चला पुन्हा त्याने विचार केला, रोज खाऊन झोपून राहणं बरं नाही, काय करावं. मग कथा सुरू होण्याच्या अगोदर बसकर वगैरे टाकून घ्यायचा. तो काय करायचा, बसकर टाकून घ्यायचा. नंतर ग्रंथ मांडून ठेवायचा. पुढं पुढं हळूहळू त्याला थोडी लागली. नंतर नाथ महाराज येऊ पर्यंत बसलेल्या श्रोते मंडळी बरोबर जप करायचा. आणि नाथ महाराज एकदा व्यासपीठावर येऊन बसले, तो जाऊन कोपरा धरायचा. पटलं तर ऐकलं, नाही तर आपलं पडला. अशा स्थितीत जीवन जगणारा कोण, गावबा. ऐका, नाथ महाराजाच्या अवतार कार्यामध्ये जे जे काही कार्य करायचं होतं, काय करायचं होतं, अभंगाची गाथा तयार झाली. रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर, चिरंजीव पद, भागवत महापुराणाचे जे 12 स्कंद आहेत त्यापैकी एका स्कंदावर भाष्य केलं ते एकनाथी. अनेक छोटे मोठे ग्रंथ झाले. शेवटचा अवतार कार्यातला ग्रंथ झाला भावार्थ रामायण. हा अवतार कार्यातला शेवटचा ग्रंथ, तोही पूर्ण होत आलेला होता. फक्त एक कांड बाकी. कोणतं, उत्तरकांड बाकी. आणि नाथ महाराजाचा जो षष्टीचा काल होता समाधीचा, तो जवळ आला. नाथ महाराजांनी श्रोते मंडळीला सांगितलं की मला समाधी घ्यायची. श्रोते मंडळीचा एकच प्रश्न होता, बाबा एवढा रामायण ग्रंथ पूर्ण करा आणि मग तुम्ही घ्या. काय, नाथाने सांगितलं नाही. दिवस ठरलेला आहे षष्टीचा, त्याच्यात मागं पुढं काही होणार नाही. षष्टीचा दिवस ठरला म्हणजे ठरला. श्रोते मंडळीचा एकच प्रश्न होता, पुन्हा पुन्हा, बाबा एवढा ग्रंथ पूर्ण करा मग तुम्ही समाधी घ्या. नाथाने सांगितलं नाही, षष्टीला समाधी घेणार आहे. मग श्रोते मंडळीने प्रश्न केला, बाबा राहिलेला हा अपूर्ण ग्रंथ तुम्ही असा ठेवून जाणार का. नाही, ते पोळ्या खाऊन पडलं होतं ना कोपऱ्यात. नाथ महाराजांची दृष्टी त्याच्याकडे गेली आणि सांगितलं, माझं गाव पूर्ण करील हा राहिलेला ग्रंथ. श्रोते मंडळीला आश्चर्य वाटलं की काय नाथाने नाव सुचवलंय, की तो एवढा परमार्थिकी असं, ज्ञानी असं नाही, अशिक्षित आहे, अज्ञानी आहे. पर परमार्थाचा तो अधिकारी असं नाही. पण नाथ महाराजांनी सांगितलं. आणि बघा, ज्यांनी भावार्थ रामायण वाचलंय किंवा ऐकलंय त्यांना माहिती, राहिलेलं उत्तरकांड कोणी पूर्ण केलं, हा गावबानेच त्या ग्रंथाची पूर्णता केली. ऐका, एका राहिलेल्या ग्रंथाची पूर्णता गावबाच्या हाताने झाली. ऐका, एका ग्रंथाची पूर्णता कोणाच्या हाताने झाली, गावबाची. तेवढ्या जीवन थांबलं नाही, गावबाचं जीवन संत मालिकेमध्ये गणना झाली. गावबाची, गावबाला उत्तम स्थान प्राप्त झालं. का, नाथ महाराजाचा त्याला घडलेला समागम आहे. ऐका, मग नाथ महाराजाचा समागम घडला. नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत, ज्ञानी आहेत, संत आहेत, त्यांचा सहवास घडावा म्हणून गेलता का. मग कशाला गेलता, खाण्याच्या निमित्ताने का होईना नाथांचा घडलेला समागम त्याच्या जीवनामध्ये उपयोगालाच आला, वाया गेला नाही. म्हणून तुकोबारांनी परी पद घातलंय, संत समागम एखादी. परी म्हणजे प्रकार, गेलाय तिथं संगती. कशा करता,
खाण्याच्या निमित्ताने का होईना घडलेला साधूचा समागम गावबाच्या जीवनामध्ये उपयोगाला चाला, वाया गेला नाही. विढाला साधूचा समागम कसाही आणि कोणत्याही प्रकाराने घडला तो उपयोगाला घेतो. याच्याकरता सांगतो, पुराणामध्ये जास्तीत जास्त पाप ज्याने केलं तो कोण? हा, कथा सगळ्यांना माहिती. तेवढं पाप अजून अतिरेक्यांनी सुद्धा केलेलं. एवढं पाप केलं कुणी? असा ब्रह्महत्यारी महापातकी वाल्या. पण जिथं वाटमारिकेचा धंदा करत होता त्याच रस्त्याने स्वानंदामध्ये भजन करत नारद आले होते. नारायण नारायण. नारद आल्याबरोबर त्याचं कामच होतं, कोणी आला तर हा कुऱ्हाड घेऊनच धावला. पण ते नारद बुवा, नारद एक महान भगवत भक्त आहेत, निष्ठावंत नामधारक आहेत, साधू आहेत नारद. नारदाने पाहिल्याबरोबर त्याचा शक्तिपात झाला. सांगितलं, वाल्या थांब. काय करतो? तो म्हटलं, काय ते द्या लवकर. आता नारदाजवळ काय? विनांचे पुळे सोडून काय बिचारायजवळ? तो काय कलियुगातला बोय? कलियुगातला कोणता 10व्यावाला गडी जरी गाठला मध्ये तरी काही का होईना भेटन. 70 जास्त भेटन. पण 10वा करून आला तरी 1000, 2000, 5000 भेटतील. नारदाजवळ काय बिचारायजवळ? तो म्हटलं, हे विनांचे पुळे घ्या, एवढंच माझ्याकडे. तो म्हटलं, हे नको, रोकड. नारदाने सांगितलं, वेड्या, भजनच हे रोकड धने. घे, कर भजन. सर्वश्रेष्ठ धन भजनच आहे. घे विना, कर भजन. तो म्हटला, महाराज हे विना देऊ नका. आमच्या गावात 36 वर्ष झालं चालू आहे. काय? अजून मी घेतला नाही. काय? बरेच आहेत ना तसे. अजून घेतला? ते कशाला देता माझ्याकडे? तो म्हटला, विना नका देऊ. तुमच्याजवळ काय आहे ते लवकर द्या. मला उपदेश नका करू, जावं पुढं. नारदाने सांगितलं, मी तुला योग्य रस्त्याला लावल्याच मी जाणार आहे, तसा जात. संवाद झाला. सांगितलं, एवढे लोकांचे घातपात करून द्रव्य जमा करतो, मारतो लोकाला लुटतो, आणि नेलेलं द्रव्य सगळा परिवार तुझा भोग घेतोय. पण लोकाला मारणं, बरं तू एवढी ब्रह्महत्या केली की 7 रांजण भरले शाळीग्रामाने. एवढे मारले कोण? की ब्राह्मण मारल्याची यादी. आणि ब्रह्महत्या महापातक आहे. ब्राह्मण मारल्याची यादी, शाळीग्रामाने भरलेले रांजण किती? 7. तेवढेच मारले होते का? त्या रस्त्याने फक्त ब्राह्मणच जात नव्हते. तुमच्या माझ्यासारखे मराठी, माळी, कुळी, चांबार, कुंभार हे काही रस्त्याने जात नव्हते का? त्यांना मारलं नव्हतं का? सगळे मारले होते. पण त्यांचा पुराणात कुठं उल्लेख सापडत नाही. का सापडत नाही? त्यांची गणना कोण करी, असं त्यांचा उल्लेख सापडत नाही. असा ब्रह्महत्यारी महापातकी वाल्या. अरे तुझ्याकडून एवढं महापातक घडलं, ते तुला फेडावं लागेल. तो म्हटलं, म्हणजे लोकाला मारणं लुटणं पाप आहे का? नारदाने सांगितलं, अरे पाप नाही तर काय? पापाचा बाप आहे रे. लोकांनी डायरेक्ट खून करतो तू, हे पाप नाही तर काय? तर तो म्हटलं, जरी हे माझ्याकडून पाप घडत असलं तर नेलेल्या द्रव्याचा सगळा परिवार भोग घेतोय. त्याच्यामुळे आम्ही पाप फेडताना सुद्धा सगळे मिळून सामुदायिक फेडू. नारदाने सांगितलं, सामुदायिक फेडायला ते काही एकत्रित घेतलेलं कर्ज नाही. एकत्रित घेतलेलं कर्ज नाही. पाप हे ज्यांनी केलं त्यालाच फेडावं लागत असतं. कुणी वाटेकरी होत नसतात. म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येक कर्म करताना भगवंताला स्मरून कर्म केलं पाहिजे. विढाळा तुझा परिवारावर विश्वास असला तर जा घरी. गेला तो घरी. तो म्हटलं, महाराज हुशार दिसता, मला लाव घरी. नारदाने सांगितलं, जात नाही, तुझा विश्वास नसला तर मला बांधून ठेव. बांधून नाही ठेवलं. नारदाच्या वचनावर वाल्याचा विश्वास बसला, हीच त्याची परमार्थातली पहिली पायरी. आलं लक्षात? साधूच्या वचनावर विश्वास बसणं हीच परमार्थातली. नारदाच्या वचनावर विश्वास ठेवला, घरी गेला, आई वडिलांना विचारलं, मी केलेल्या पापात वाटेकरी? त्यांनी सांगितलं, तुझ्या पापाचा आमचा संबंध, आम्हाला या वयामध्ये योग्य पद्धतीने सांभाळणं हे तुझं. बरं, त्याला वाटलं आई वडील वाटे करीत नाही, मुलं मुली त्यांच्याकडे गेला. तुमचं? त्यांनी सांगितलं, पप्पा नसतील म्हणत, मला वाटतं त्यावेळेला, त्या युगात. हा, त्यांनी सांगितलं, तुमच्या पापाचा आमचा काही संबंध. मग त्याला वाटलं, मुलं मुली वाटेकरी नाही, आई वडील वाटेकरी नाही. मग त्याला वाटलं, ती दुसरी वेलांटी तिच्याकडे गेला. तुझं कसं काय ग? मी केलेल्या पापात वाटेकरी. तिने सांगितलं, अगं बाया,
तुमच्या पापाचा नामचा काय संबंध आहे? हा मी कधी विचारलं का तुम्ही बाहेर गेलो काय करता? लोक कोण बोली करून घेता का, भांडून घेता का, पाकिट माघारी घेता? आम्ही कधी विचारलंय का तुम्हाला? केलंय तुमचं तुम्ही तर भोगा तुमचं तुम्ही. आणि मग त्याला पश्चाताप झाला. अरे 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 अरे, ज्यांना मी माझं म्हणत होतो ते या पापात वाटेकरी नाहीत, याचा अर्थ ते शेवटच्या क्षणात कुणी कामी येणार राहती निराळी राना पोरे, राहती निराळी राना पोरे, माथा चरणा नारदाने सांगितलं वाल्या किती पर्वत प्राय पाप असू दे चिंता करू बर, त्याचं शालन होईल. पण एक कर, तू नामचिंतन कर. कसलं नामचिंतन? अरे राम नामाचा जप कर. तो म्हटला महाराज अहो हे कधी मी म्हटलो नाही, कधी कानावर सुद्धा पडलं नाही. हाना मारा मारा याच्याशिवाय मी काही बोललो? ठीक आहे आता मन राम राम. सज्जनानो त्याला राम राम सुद्धा उच्चारता येईना. कसा उच्चार करू लागला तो? मरा 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 असा उच्चार केला. आता मरा 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 असा जरी उच्चार केला तर त्याचं उलट काय होतंय? तसाच उच्चार करून त्याचा उद्धार झाला असं भावार्थ रामायण सांगत आहे. काय ते बोली? पूर्ण कृपा तुझ्यावर झालेली नाही माझी अजून, त्याच्यामुळे लगेच ती येणार नाही. हा त्याच्यामुळे अर्धच आलं का नाही? राम राम दो अक्षरी मरा मराई उत्तरी, नारद वाल्मिकीशी उपदेश करी, दो अक्षरी उद्धरला. हे भावार्थ रामायण सांगते. तुळशी रामायण काय सांगते? मारा माराई ही मंतर उनके अंतर भेदा, वाला था तो वाल्मीक हुआ जब भेटी हुई नारदा विठाला. तुळशीरामाने सांगते अर्थात नारदाची भेट झाली. वाल्याने नामचिंतन केलं. जे घडलेलं होतं ना पाप, त्या पूर्ण पापाचं शालन झालं. नुसतं पापाचं शालन झालं नाही, पुण्याची वृद्धी झाली. पुण्याची वृद्धी होऊन थांबली नाही. केले रामायण. भगवान प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर त्यांचं जीवनचरित्र लिहिलं. जसं लिहिलं तसं रामप्रभूला आचरणात आणावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तून दावेन नामा ऐका. म्हणजे रामप्रभूचं जीवनचरित्र म्हणजे 7व्या अवतारातलं भगवंताचं जीवनचरित्र त्या अवताराला येण्याच्या अगोदर लिखित केलं. कोणतं रामायण? वाल्मिकी. संस्कृत मध्ये रामायण केलं, शतकोटी रामायण. ऐका. असताना कोणे? ब्रह्महत्यारी महापातकी वाल्या. पण नारदाचा समागम घडला. कुणाला? संगती घडली. कुणाला? वाल्याला. परिणाम पापाचं शालन झालं, पुण्याची वृद्धी झाली. वाल्या नाही राहिला. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. त्याने रामप्रभूचं जीवनचरित्र लिहिलं. अर्थात याचा परिणाम काय झाला? नारदाचा घडलेला समागम. ऐका. मग नारदाच्या संगतीमध्ये वाल्या गेला. नारद हे निष्ठावंत नामधारक आहेत, भगवत भक्त आहेत, त्यांचा सहवास घडावा म्हणून भेटीला गेलता का? नारदाजवळ गेला तो कशा करता? लुटण्याकरता, मारण्याकरता. पण तशाही स्थितीमध्ये नारदाचा वाल्याला घडलेला समागम त्याच्या जीवनामध्ये उपयोगालाच आला, वाया गेला नाही. म्हणून तुकोबरायांनी परी हे पद घातलंय. संत समागम एखादी. परी म्हणजे कुठल्या का होईना प्रकाराने. आता हा प्रकार आहे. कशाला गेलाय तो? लुटायला, मारण्याकरता गेला. पण तसाही घडलेला समागम उपयोगालाच आला, वाया गेला
म्हणून तुकोबाराय म्हणतात संत समागम एखादी परी. बुडाला आपल्या सर्व परिवारासह ज्यावेळेला सरोवरामध्ये गेला, पत्नी मुलं सुना सगळे होते, पण त्याच सरोवरामध्ये नक्र राहत होता. कोण राहत होता? नक्र राहत होता. नकराचं आणि गजेंद्राचं पूर्वजन्मातलंच होतं काय, आणि ते वैर असल्यामुळं तो पाण्यामध्ये सरोवरात गेल्यानंतर त्या नकराने गजेंद्राचा पाय पकडला, सोडायला तयार नाही. पाण्यामध्ये गजेंद्रापेक्षा त्याचं बळ श्रेष्ठ ठरलं ना, तो पाण्यातलाच असल्यामुळं त्याचं बळ श्रेष्ठ ठरलं. मग गजेंद्राची पत्नी मुलं सुना सगळे त्याला प्रयत्न करत होते, कशाचा? बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते, पण नकराचं बळ श्रेष्ठ ठरलं. तो काही सुटल्या गेला नाही. बरं, तो ते 1-2 दिवस चाललं नव्हतं, सप्ताही तोपर्यंत नव्हतं चाललं, एक पंचवार्षिक नव्हतं चाललं. मग किती वर्ष चाललं होतं? लाज आहे काय झालं शिष्या? असं मोकर नाही चालत ते, आणि असं तिकडे जाऊन मोकर सांगशील पुन्हा म्हणशील मी त्यांचा शिष्य आहे. 1000 वर्ष चाललं होतं. किती वर्ष चाललं होतं? 1000 वर्ष चाललं होतं. त्याचं प्रमाण असे, सहस्रा वर्ष जळा माझी नकरे पिढीलासी, असं प्रमाण. सहस्र म्हणजे 1000. 1000 वर्ष चाललं होतं त्यांचं प्रमाण सांगतंय ना ते. सहस्रा वर्ष जळा माझी नकरे पिढीलासी, त्याला पिढा केली. काय करावं? शेवटी मुलं सुना नाहीतरी म्हटले आता किती दिवस हात बायचं, एवढे दिवस प्रयत्न करून म्हातारा काही सुटत नाहीतरी पिकलं पाणी कधीतरी. पिकलेल्या पाना हो घडी विठाला दिलं ना सोडून, पत्नीने सोडून दिलं, मुलाने सुनाने सगळ्यांनी सोडून दिलं, निघून गेले. नाही म्हटले आता बुद्धिकाचे दिवस कुठं नाद लागतात. आणि मग त्याला पश्चाताप झाला, हे जरी सगळे मला सोडून गेले असले, पण ज्या अर्थी या विश्वाचा व्यवहार चाललाय त्या अर्थी या विश्वाचा सूत्रधार कोणीतरी मालक आहे. धन्यवाद नाना. ज्यांचं आपल्या गावावरती नितांत प्रेम आहे, प्रत्येक सप्ताहामध्ये आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, कीर्तन केसरी, गायन सम्राट,
सुनील नाना झांबरे हे आपल्यापर्यंत आले, आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने आभार, धन्यवाद. नानांचा या ठिकाणी थोडासा सन्मान होईल ग्रामस्थांच्या वतीनं. तो सन्मान आपल्या गावचे सरपंच शरद भाऊ पवार, आमचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आमचे अश्विन बाप्पू कोकाटे, बबनरावजी कोकाटे हे समोर येऊन महाराजांचा सन्मान करतील. त्यांना विनंती आहे लवकरात लवकर पुढे येऊन महाराजांचा सन्मान करायचा. महाराज, नाश्ता झाला दीपक चौधरी आणि दुपारची पंगत कुंडलिक विठोबा कोकाटे. उद्या दुपारचं प्रवचन संजय महाराज घोडके यांचं होईल. उद्या एकादशी असल्यानंतर सकाळचा फराळाचा नाश्ता जयवंत तनपुरे आणि महादेव बनकर आणि दुपारची पंगत करता वार्ता विघ्नाची, नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वजडेंदुराची, कंठे जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान, कामोना परती. जय देव जय रत्नाकरित भरा दूध गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जळत मुकुट शोभा तुमरा, कुंकंतीनो फुले चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान, कामोना परती. लंबोदरी नाम विष्णुवंदना, सर्वसुंदर मंगलधैर्येना, राजनामाचा वत्सायना, संकटी पावाई. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान, कामोना पूर्ती. योगे वाचाले सवितेवरी उभा, वामांगे रघुमाई विद्युत शोभा, कुंडलिका भेटी ब्रह्मा देवा, चरणी वाली विमा उंदरी जगा. उस्माई वल्लभ रागीचा वल्लभ पावे जोडगा, तुळशी माळ गळात ठेवली गटी, काचे पितांबर कतुरल्लाभी, देवसुर विशेष भेटी गरुडान मंत्र पुढे. या ठिकाणी आजचे जे अन्नदाते आहेत त्यामध्ये जनाबाई शंकर वाडेकर, गोरख रंगनाथ वाडेकर, भाऊसाहेब विठ्ठल वाडेकर, बबन किसन वाडेकर, कैलासवासी बापूराव दिनकर भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले परिवार, सेवंता अर्जुन खराडे, अलका रामभाऊ कोकाटे, राजेंद्र एकनाथ मेत्रे, रमेश नरहरी कुलते, अर्जुन खंडू तनपुरे, पुष्पा बाबासाहेब कोरडे, अर्जुन सोनाजी जपकर, रमेश सदाशिव पंडित, महेश अशोक ठोंबरे, प्रकाश बंशी खडके, लताबाई चव्हाण, भगवान विठोबा भद्रे, विवेक शिवाजी वाडेकर, सदाशिव बारोकर मिस्त्री, अमृत लक्ष्मण पवार, काशीनाथ सोनाजी शेळके, कैलासवासी बबन तुकाराम शेंदुरकर यांच्या स्मरणार्थ अमोल बबन शेंदुरकर, अशोक रामकृष्ण काकडे, दिलीप दशरथ कदम, परमेश्वर दादा ठोंबरे, भास्कर पांडुरंग ठोंबरे, मंगेश साहेबराव ठोंबरे, आदिनाथ चंद्रकांत ठोंबरे, सुभाष पाराजी जाधव, शहाजी लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ उद्धव शहाजी जगताप, महादेव रबाजी कांबळे गुरुजी, छबुबाई विश्वनाथ कोकाटे, विठ्ठल जगन्नाथ भद्रे, बीबी पै जाधव, कैलासवासी संभाजी भीमाजी वाडेकर यांच्या स्मरणार्थ वाडेकर परिवार, भिकाजी भागुजी वाडेकर, पाराजी दशरथ कोकाटे, सुरेश भानुदास कोकाटे, हरिभाऊ कोंडेबा कोकाटे, कैलासवासी सुमन बाबूराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ पांडुरंग चिंतामण कोकाटे, शुभम सुनील नालकुल, मनोज शहाजी नालकुल, कांचन विजय कोळी, शंकर नाना काळदाते, रघुनाथ धोंडीबा भद्रे, कैलासवासी दामोदर रघुनाथ वाघमारे यांच्या स्मरणार्थ वाघमारे परिवार, कैलासवासी तुकाराम दळवी सर यांच्या स्मरणार्थ प्रवीण व अनिल दळवी. या ठिकाणी छबुबाई विश्वनाथ कोकाटे, कैलासवासी विठ्ठल गजानन जगताप यांच्या स्मरणार्थ जगताप परिवार, संतोष दत्तात्रय जाधव, कैलासवासी इंदुबाई श्यामराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ राधाकिशन श्यामराव कोकाटे, भिवा गणपत भद्रे, कैलासवासी रामदास पाराजी वाडेकर यांच्या स्मरणार्थ सोमनाथ रामदास वाडेकर, महादेव तुळशीराम वाडेकर, मुक्ताबाई सर्जेराव वाडेकर, लक्ष्मण पाराजी वाडेकर, शंकर नाना गोंधळी, शिवाजी रंगनाथ वाटाडे, कैलासवासी शिवाजीराव तात्याबा कोकाटे स्मरणार्थ शरद शिवाजी कोकाटे, सीताराम माने, बाळकृष्ण जगन्नाथ सदाफुले, विष्णू जगन्नाथ भद्रे या सर्व थोर देणगी अन्नदात्यांनी
आज या ठिकाणी महाप्रसादाची पंगत दिलेली आहे. प्रवचनकार हरिभक्तपरायण दीपालीताई महाराज कोकाटे, जागर शिवशंकर भजनी मंडळ अंभोरा वाघळूज, पंगत वाढणे व नियोजन व्यवस्था क्रांती मित्र मंडळ म्हसोबावाडी, स्मृती प्रतिष्ठान, साम्राज्य प्रतिष्ठान, विकास तरुण मंडळ, सकल हिंदू समाज, समस्त सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळे, तरुण मंडळे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चिचोंडी पाटील, तालुका जिल्हा अहिल्यानगर. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.